कधी-कधी काय होतं माहीत आहे काय, की घरात मोठी माणसं नसली आणि कामाचा खूप जास्त लोड असला, की मग आपलं काम बाजूला राहतं आणि लहान मुलांनाच घरात जास्त घ्यावं लागतं. कारण की का नाही त्यांची किरकिर, त्यांचं रडणं, त्यांचं खाणं-पिणं सगळं बघून मगच त्या कामांना हात लागत असतो. तर आज आमचं तसंच काहीसं झालेलं होतं. तर आत्ती, मामा आणि फौजी साहेब आता हे तिघंही बाहेर गेलेले होते आणि दिवसभर ह्यांना दोघांना घेऊन मग आमची बाकीची सगळी कामं आवरायची होती. तर मग एकाला झोपवून दुसऱ्याला झोपवल्यानंतर मग आमची कामं आम्ही केलेली होती. तर नंतर दुपारच्या वेळेस आशाताई आलेल्या होत्या. म्हणजे आता सरकारी दवाखान्यातल्या ज्या आशाताई असतात त्या आलेल्या होत्या. तर कृष्णाचं वजन चेक करायचं होतं. आता कृष्णाला 7वा महिना लागला तर त्यावेळेस त्या म्हणत होत्या की त्याचं वजन चेक करायला मी घरी येते. मग त्या आलेल्या होत्या. मग कृष्णा झोपलेला होता. मग त्याला उठवला आणि नंतर मग त्याचं वजन चेक केलं आणि वजन चेक केल्यानंतर त्या लागलेलं त्यांचं काम करायला म्हणजे फोटो वगैरे त्यांचं काय ते काढायचं होतं ते करत होत्यात. आणि संध्याकाळच्या वेळेस माझ्या कृष्णाला इतकी जास्त सवय लावली फौजी साहेबांनी की विचारूच नका की संध्याकाळी 4:30 वगैरे वाजले की मग आमचं बाहेर जायचं फिक्स आहे. आम्हाला आवरायचं आणि मग आम्हाला बाहेर घेऊन जायचं. आता हे त्याला फिक्स माहीत झाले. 7 महिन्याला लागलेला आहे त्याला, तर त्याला इतकं समजायला लागले घरी त्याला थांबूसं वाटत नाही. आता बाहेर गेलं की त्याचा आनंद काय वेगळाच होतो काय माहिती. तर असो नंतर अश्विनी लागलेली इथं दुपारच्या वेळेस ना काळा पावटा जो आहे ना तर तो व्यवस्थित निवडत होते म्हणजे शेंगा सोलत होते. आणि नंतर मग कृष्णा पण झोपी उठलेला होता आणि संध्याकाळच्या वेळेस अश्विनी निघालेली होती विरवड्याला. आता हा प्लॅन तिचा अचानकच ठरलेला होता. म्हणजे माहेरची जी लोक आहेत ना तर ते सगळेजण जाणार होते आदमापूरला म्हणजेच बाळूमामांच्याकडे. तर दर्शनाला स्वयंला पण न्यायचा होता म्हणजे बाळूमामांच्या पायावरती त्याला घालून आणायचा होता. तर तो जन्मल्यापासून तेच राहिलेलं होतं. तर मग तिकडचे लोक जाणार होते म्हणल्यावर ना तिकडचे सगळे जाणार होते म्हणल्यावर ना मग अश्विनी म्हणली की मग मी पण जाणार आहे. मग त्यावेळेस मग संध्याकाळी अचानक ठरलं. मग तिचे जे चुलते आहेत ना तर ते येणार होते न्यायला. मग फाट्यावरती येणार होते कुंडल फाट्यावरती. तोपर्यंत त्यांना घालवेपर्यंत माझा कृष्णा तोवर इथं लगेचच उठलेला होता. तर त्याची झोप म्हणजे काय कावळ्याची झोप आणि तो झोपून उठल्यानंतर कसाबसा तरी शांत केला आणि नंतर थोडासा किरकिरायला लागलेला. आता मग त्याला घेऊन उभा राहिले आणि पुढं टी व्ही चालू होती तरी त्याला टी व्हीकडे बघायचं नव्हतं. तर त्याला बघायचं होतं तो म्हणजे दरवाजा. आता मला काय वाटलं की दरवाजाकडे नुसतंच असं तो पाहताय म्हणजे की नाही त्याला असं खेळणं किंवा असं मोठं काहीतरी दिसल्यागत दिसत असेल. पण नाहीत. आता नंतर आम्हा दोघींना समजायला लागलं की हा दरवाजाकडे का पाहतोय तर बाहेर जाण्यासाठी तो दरवाजाकडे पाहतोय. म्हणजे हा लहान आहे तरी इतकं त्याला समजते की आम्हाला दोघींना कळायचं बंद झालं. म्हणजे त्याला बाहेर फिरायची सवय जास्तच लागायला लागली. आता फौजी साहेब गेल्यानंतर तर आमचं अवघडच आहे. कारण की ह्याला संध्याकाळच्या वेळेस कोण घेऊन जाणार कारण की का नाही स्वयंला पण घेऊन जायला लागतं. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते.